सर्वांना पुन्हा एकदा त्रिरत्न शरणम जय भीम आणि सर्वांचं आज या सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण द फायर सर्मन आदित्य पर्याय सुक्त हा भगवंतांचा तिसरा उपदेश आहे. एव्हरीथिंग इज बर्निंग असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि वाय ही सेड लाईक दॅट. सो आज आपण ते पाहणार आहोत आणि मी आज आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या सुनीता जाधव आहेत. तर उपासिका सुनीता जाधव, त्यांचा पाली व्याकरणाचा आणि पाली भाषेचा पण त्यांचा चांगला स्टडी आहे आणि त्या पाली भाषा शिकवतात पण. सो आज आपण त्यांच्या मार्फतच जाणून घेऊ की आदित्य पर्याय सूक्त. मी त्यांना विनंती केली की आज तुम्ही आदित्य पर्याय सूक्त सांगा. तर मी नीतू काकींना विनंती करतो की त्रिशरण पंचशील घ्यावं आणि आपण मग सत्राला सुरुवात करू. आय हॅव स्टार्टेड द रेकॉर्डिंग फॉर अदर्स. येस. धन्यवाद. इमाय बुद्धपूजाय धम्मपूजाय संघपूजाय कत्ताय शुद्ध चेतसा चिरंतिष्ठतु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. त्रिरत्न शरण त्रिरत्नांना नमन. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. येस सुनीता काकी, स्टार्ट करा. हो हो. सर्वांना जय भीम. आज आदित्य पर्याय सूक्त हे आपण आतापर्यंत सगळ्या जे काही पटीच्या समुत्पादाशी रिलेटेड जी काही सूक्त होती ती सगळ्यांनी इतकी अतिशय सुंदर, आणि शनिवारचं लेक्चर तर म्हणजे एकदम त्याला कळसच होता, खरंच म्हणेन मी. सरांनी खूपच सुंदर सांगितलं दोन्ही. मी शेवटचं ते पटीच्या समुत्पादाचे जे
चित्रामध्ये इतकं स्पष्ट केलं त्यांनी, एकदम डिटेल्ड एक्सप्लेनेशन होतं. खूप छान सांगितलं. आज मी त्याच्याच संबंधी आदित्य पर्याय सुक्त घेते. हे सुक्त आहे महावग्ग, म्हणजे विनय पिटक महावग्ग, त्याच्यामध्ये महाखंड मधलं आदित्य पर्याय सुक्त. एवं मे सुतं एकं समयं भगवा गयायं विहरति गयासीसे सद्दिं भिक्खु सहस्रेण तत्र को भगवा भिक्खु आमन्तेसि सब्बं भिक्खवे आदित्यं किंच भिक्खवे सब्बं आदित्यं चक्षु आदित्यं रूपा आदित्ता चक्षु विज्ञानं आदित्यं चक्षु संपस्सो आदित्यो यमिदं चक्षु संपस्स पच्चया उपपज्यति वेदितं सुखं वा दुःखं वा अदुःखम सुखं वा तंपि आदित्यं केन आदित्यं रागज्ञा दोषज्ञा मोहज्ञा आदित्यं जातीया जराय मरणेय शोके हि परिदेवे हि दुःखे हि दोमनस्ये हि उपायासे हि आदित्यन्ति वदामि. तर हे एवढं मी एक वाचलं छोटंसं पॅराग्राफ सुरुवातीचा. आपण काय करूया, ह्याचे काही शब्द आणि त्याचे अर्थ, कारण इथे कसं पालीच्या ह्याच्यामध्ये एक शब्द दिलेला असतो आणि त्याचा अर्थ आपल्याला त्याच्या अट्टकथेमध्ये वगैरे असं सापडतात. सो थोडस मी ते पण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. एवं मे सुतम हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान गयायं विहरती गयासीसे सद्धिं भिक्खू सहस्रेना. तर पाली इथे बहुतेक सगळ्यांना पाली समजतंय. वाक्य रचना कशी असते. आता आपण काय म्हणतो, भिक्षूंच्या सोबत गयासीसे इथे राहत होते, असं आपण सरळ सरळ वाक्य करतो मराठीमध्ये किंवा इंग्रजीत. सो पालीमध्ये तसं नाहीये. आता इथे लक्षात येईल, सद्धिं भिक्खू सहस्रेन हा शब्द नंतर आलेला आहे आणि विहरती गयासीसे हा पहिला आलेला आहे. म्हणजे राहतात बुद्ध इथे यांच्या सोबत, अशा पद्धतीने. सो ही एक स्टाईल आहे पालीमधली लिहिण्याची. हे पण मला तिथे थोडं नमूद करावं असं वाटलं. तर एके समयी भगवान गयेमध्ये राहत होते. कुठे? गयासीसे. गयासीस नावाचं जे जे काही आहे ते त्याचं मी एक्सप्लेनेशन देते. याच्या अट्टकथेमध्ये मला मिळालं गया नदीचं नाव आहे. सो गयायन म्हणजे गया नदीजवळ गया नावाचं एक गाव आहे होतं आणि त्या गावामध्ये म्हणून गयायन असा शब्द आहे. गयासीस म्हणजे इथे ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला ब्रह्मयोनी पर्वत असं येतं, मिळतं. पण त्याचं मी जेव्हा अट्टकथेमध्ये पाहिलं तर गयासीस नावाचं एक पठार आहे. त्याला हत्ती कुंभ सदीसो पिठ्ठी पासाणो हा पुल्लिंगी शब्द आहे त्याला. हत्ती कुंभ म्हणजे हत्तीचं मस्तक, त्याच्यासारखं एक पाषाण, पिठ्ठी पाषाण म्हणजे पाषाण म्हणजे पठार, सॉरी, पिठ्ठी पाषाण म्हणजे पठार. सो हत्तीच्या डोक्यासारखं, मस्तकासारखं असं एक पठाराचा भाग आहे. त्याला म्हटलंय गयासीस. सो त्या ठिकाणी 1000 भिक्षू त्याची ती कॅपॅसिटी होती आणि तिथे ते 1000 भिक्षू होते. सो त्या भिक्षूंना भिक्खू सहस्रेन म्हणजे त्या सहस्र भिक्षूंसोबत, सद्धिंग म्हणजे सोबत. सो तिथे त्या गयासीस नावाच्या ज्या पठारावर भगवंत विहरत होते, राहत होते. तेव्हाची ही गोष्ट आहे की त्यांनी तेव्हा त्या ठिकाणी भिक्षूंना, त्या सहस्र भिक्षूंना उपदेश केलेला आहे. ठीक आहे. हे एक पहिलं वाक्य झालं आपलं. तत्र को भगवा भिक्खू आमंतेसी. तिथे भगवंतानी भिक्षूंना आमंतेसी, म्हणजे आमंतेती क्रियापद आहे. सो आमंत्रण दिले, निमंत्रण बोलावलं, भिक्षूंना बोलावलं आणि सांगितलं की सब्बं भिक्खवे आदित्यं. सब्बं सगळं, भिक्खवे भिक्षूंनो काय आहे, सर्वच जळत आहे. आदित्य म्हणजे जळणे, जळत असणे. सो आदित्य हे कृतक्रिया आहे, जळलेलं, जळत असलेलं किंवा जळलेलं. सो आदित्य सगळं जळत आहे. किंचन भिक्खवे सब्बं आदित्यं. काय? किंच म्हणजे काय? काय सर्व जळत आहे? चक्षु आदित्यं.
चक्षु जळत आहे. रूपा आदित्ता, रूप जळत आहे. आता इथे चक्षु आदित्यं असा शब्द आलाय. रूपा आदित्ता, ते रूप, ते नपुसकलिंगी म्हणून आदित्ता. आले लक्षात? चक्षु वियाणं आदित्यं, चक्षु संपस्सो आदित्तो. आता यमिदं चक्षु संपस्स पच्चया उपजती वेद इतं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तं पी आदित्यं. म्हणजे वेदना. चक्षु संपस्सम झाल्यामुळे जी वेदना निर्माण होते, जी चेतना आपल्याला समजतं, जे काही म्हणजे डोळे चक्षु आदित्यं म्हणजे डोळे जळत आहेत. आता डोळे चक्षु हा एक मांसल भाग म्हणून इथे घ्यायचा आहे. कारण हे ना सळायतनाबद्दल भगवंत बोलतायत इथे. आता चक्कू म्हटलं तर आपल्याला चक्कू मध्ये पण दोन प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. जसं की याण चक्कू, चक्कू चक्कू उदपादी, बरोबर, असा शब्द आपण नेहमी नेहमी. तिथे चक्कू म्हणजे डोळा नव्हे, तिथे चक्कू म्हणजे ज्ञान, याण चक्कू. आणि इथे चक्कू हा जो शब्द आलाय तो मनस चक्कू म्हणून घ्यायचा आहे आपण. म्हणजे जे 6 इंद्रिय आहेत आपली, त्यापैकी 5 जे शारीरिक इंद्रिय आहेत, डोळा, कान, नाक, जिव्हा आणि काया, आणि 6वं मन. सो ही इंद्रिय घ्यायची आहेत आपल्याला इथे. सो मनसचक्कू घ्यायचंय या अर्थाने. तर ज्ञानचक्कू मध्ये पण 5 प्रकार पडतात. बुद्धचक्कू, धम्मचक्कू, समंतचक्कू, दिव्यचक्कू, पहियाचक्कू वगैरे. तर हे इथे हा अर्थ न घेता आपण मांसचक्कू असा अर्थ घ्यायचा, म्हणजे इंद्रिय. ठीक आहे. तर हे चक्कू जळत आहे. चक्कूमुळे उत्पन्न जे काही आपल्याला रूप उत्पन्न झालंय, रूप समजतंय, ते जळत आहे. वियाण जळत आहे, चक्कू वियाण जळत आहे. अं चक्कू संपस्स म्हणजे चक्कूला ज्या रूपालंबनाचा स्पर्श होतोय ते सुद्धा जळत आहे. आणि त्या स्पर्शामुळे, हस्समुळे जी काही वेदना होतीये तयार, उत्पन्न होते आहे. म्हणजे हे प्रत्येक एक आपण कार्यकारण भाव बघितला, जो एक कार्य आहे पटीच्या समुत्पादामध्ये, एक कारण आहे, तर त्याच्या पुढची कडी जी आहे ते त्याचं कार्य आहे. म्हणजे ह्याच्यामुळे हे अविद्येमुळे संखारमुळे. तर असं हे जे काही आहे ते सारं काही एकाला एक लागून आहे. त्यामुळे सारंच जळत आहे. म्हणजे अविद्या एकदा उत्पन्न झाली रे झाली की त्याच्यामुळे सगळं जळत आहे. आता अविद्या का उत्पन्न होते हा आपण भाग पुढे बघूया. यमिदं चक्षु संपस्स पच्चया उपज्जती म्हणजे चक्षु संपस्सामुळे उत्पन्न होणारी वेदना जी आहे, सुखद आहे, दुःखद आहे, अदुःखद सुखद म्हणजे उपेक्षा वेदना आहे, ते सुद्धा जळत आहे. केन आदित्य, कशामुळे जळत आहे? कशाने जळत आहे? केन म्हणजे कशाने. सो कशाने जळत आहे? रागगिना, दोषगिना, मोहगिना आदित्यं. कशाने जळत आहे? राग अग्नीने जळत आहे. राग अग्नी, मोह अग्नीने जळत आहे, दोष अग्नीने जळत आहे. हे सर्व ह्या 3 गोष्टींच्या अग्नीने जळत आहे. म्हणजे आता राग म्हणजे आसक्ती, तण्हा, राईट. दोष म्हणजे द्वेष, मोह म्हणजे लोभ वगैरे, हे ज्या काही गोष्टी मोहामध्ये. सो ह्या सगळ्या तिन्ही ज्या अविद्या आहेत ना, ह्या तिन्ही काय आहे? अविद्याच आहेत. आणि ह्या अविद्येमुळेच, ह्या सगळ्यामुळे आपण त्या झोपेतच असतो. आणि त्याच्या म्हणजे आपल्याला चांगलं वाईट काही कळत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळं जळत आहे, असं भगवंत सांगतो. सो केन आदित्यं, रागगिना, दोषगिना, मोहगिना आदित्यं. आता इथे रागगिना म्हणजे तिथे तृतीय विभक्ती लागलेली, याच्याने, राग, रागाने, रागाच्या अग्नीने जळत आहे असा अर्थाने. जातीया जराय मरणेन शोकेहि परिदेवेहि दुःखेहि दोमनस्येहि उपायासेहि आदित्यंती वदामी. कशा कशाने? ह्या तिन्ही अग्नी आणि जाती म्हणजे जन्म, जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख, दोमनस,
उपायास या सगळ्यांनी हे सारं काही जळत आहे. म्हणजे एक उत्पन्न झालंय की त्याच्यामुळे दुसरं, त्याच्यामुळे दुसरं, आणि ह्या अशा प्रकारे जसं की वणवा लागतो ना जंगलामध्ये, एक थोडस कुठेतरी ठिणगी पडते आणि सुकलेलं आहे सगळं. म्हणजे त्याला सुकलेलं ह्याच्यावर जर एखादी ठिणगी पडली तर आपोआपच अख्खं जंगल जळून जातं, त्याच्यात काही राहत नाही. अशा पद्धतीने भगवंत म्हणतात की ह्या मोह, राग, दोष, मोह ह्याने पीडित जे काही आपलं चित्त आहे, म्हणजे हे सुकलेलं गवत आहे, राईट, सुकलेलं सगळं आहे गवतासारखं, आणि त्याच्यावर ठिणगी पडते ह्या सगळ्या विद्येची. ही ठिणगी आहे, की मला काही कळतच नाही चांगलं काय आहे वाईट काय आहे, ही अग्नीची ठिणगी समजा आपण. हे माझं हे आहे बघण्याचं याच्याकडे. तर ह्या ठिणगीमुळे काय होते, मग सारं असं एकाला एक एकाला एक हळूहळू हळूहळू जळत आहे. ओके. आता हे जे सुट्ट भगवंतांनी सांगितलंय ना, ते अट्टकथेमध्ये असं आढळतं मला, एक वाक्य मला मिळालं सुरुवातीलाच, की हे सुट्ट का सांगितलं भगवंतांनी. तो कतरानुखो एतसं धम्मकथा सप्पायाती चिंतेतो. भगवंतांना असं विचार करत होते की म्हणजे मी हे लाभदायक कसं होईल, मी कसं ह्यांना सांगू जे ह्यांच्यासाठी लाभदायक होईल, असं विचार करताना ते स्वतःशीच म्हणतात की इमेसं द्वादशायतानानि आदित्यानि संपज्जलितानि वियंकत्वा दस्ये सामी एवं इमे अर्हतं पापुणीतं सिक्खिसन्ति की. असं त्यांच्या विचार करतात की भाई हे सगळं मला कसं दिसत आहे, सारं काही जळताना दिसत आहे, तर यालाच मी का नको अशाच पद्धतीने का नको सांगू की ज्याच्यामुळे त्यांना त्याची जाणीव होईल भिक्षूंना, आणि मग ते त्यांना अर्हत्व प्राप्त करण्यासाठी. हॅलो, हॅलो, थांबू का? शिवाजी कांबळे आहेत ना, शिवाजी कांबळे आहेत ना, त्यांचं हे ओके जरा ओके, त्यांना नो म्यूट प्रॉब्लेम. करायला मला सांगा. वाटलं हा, मला काही कोणी बोलतायत म्हणून. नाही नाही, शिवाजी कांबळे आहेत ना, त्यांचं जरा माईक हे सॉरी जरा मॅडम, दादा माईक ऑफ करा यांचा. केलं नो केलं मी केलं. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हा, तर प्लीज ते तुम्ही असं मध्ये म्हणतात, माईक ऑन करू असं नका. विचार करून भगवंतानी मग हे सुद्धा सांगितलं की हे सारं जळत आहे, आणि मग त्याच्यावर काय उपाय आहे, काय करतो भिक्षू एखादा, असं हे सगळे ह्या सुत्तामध्ये त्यांनी मग सांगितलं आहे. ओके. आपण होतो पहिला पॅराग्राफ आपला झालेला आहे की हे सारं जळत आहे, चक्कू जळत आहे, रूप जळत आहे, त्याच्यानंतर तयार होणार त्याचं विज्ञान, मग फस्स जळत आहे, फस्सामुळे वेदना होते ती जळत आहे, म्हणजे सगळं अगदी जाती जरा मरण उपाय असंपर्यंत सार सार जळत आहे असं म्हणते भगवंत सांगतायत. मग आता काय काय जळते ते एक एक त्यांनी पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सोतं आदित्यं सद्दा आदित्ता. सद्दा म्हणजे शब्द, सोत म्हणजे कान, ऐकण्याचं जे काही इंद्रिय आहे ते. सोत आदित्यं सद्दा आदित्ता. सद्दा म्हणजे शब्द, सद्द एक शब्द, सद्दा अनेक शब्द, पुल्लिंगी असल्यामुळे सद्दा, आणि म्हणून त्याच्या सोबत येणार ते त्याचे जे क्रिया दर्शक शब्द आहे तो आदित्ता. सोत आदित्यं सद्दा आदित्ता असायला. सोत विज्ञानं आदित्यं सोत संफस्सो आदित्तो. इथे लक्षात येतो सोत संफस्सो, तो फस्स पुल्लिंगी शब्दाला की पुन्हा आदित्यचं काय झालं, आदित्तो. ठीक आहे. सोत संफस्सो आदित्तो यमिदं सोत संफस्स पच्चया उपपज्यते वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःख सुखं वा तंपि आदित्यं. केन आदित्यं. ठीक आहे, इथपर्यंत मी असे सांगते. सोत आदित्य म्हणजे जे इंद्रिय आहे ऐकण्याचं, म्हणजे कान, ते सुद्धा जळत आहे. त्याच्यातून ऐकतो ते शब्द सुद्धा काय जळत आहेत. त्यामुळे निर्माण होणार जे सोत विज्ञान आहे, सोत संपस्स म्हणजे फस्स जो आहे, जो आपल्याला फस्स होतो शब्दांचा, तोही जळत आहे. आणि सोत फस्स शब्द फस्स झाल्यामुळे, स्पर्श झाल्यामुळे जी वेदना उत्पन्न होते
ती सुद्धा म्हणजे सुखद वेदना. असं म्हणजे मला एखादं सुंदर गाणं ऐकायला आलं, मला छान वाटलं, ती सुखद वेदना. मला कोणीतरी शिव्या देतंय, भांडतंय, घाणेरडं बोलतंय, खूप मोठा आवाज, कर्कश आहे, सो मला तो शब्द अप्रिय वाटतो, ते ऐकणं अप्रिय वाटतं, दुःखद वाटतं. आणि काही वेळा असंही होतं की कानावर पडतंय शब्द, पण कसं आपण त्याच्याकडे लक्ष देत नसतो. म्हणजे नाही, ते आवडतही नाही आणि ते दुःखदही वाटत नाही, ठीक आहे, चाललंय, चालू द्या. आपलं लक्ष नसतं, कारण आपण ते ग्रहणच करत नाही. दॅट इज उपेक्षा वेदना. ओके. सो हे सगळं जळत आहे. कशाने जळत आहे? केन आदित्यम. केन म्हणजे कशाने. केन आदित्यम. रागगिना, दोषगिना, मोहगिना आदित्यम. कशाने जळतंय? रागाग्नीने, दोषाग्नीने आणि मोहाग्नीने जळत आहे. जातीया जरा मरणेन. जाती जरा मरणाने सुद्धा जळत आहे. शोकेही परिदेवेही दुःखेही दो मनस्सेही उपायासेही आदित्यंती वदामी. वदामी, मी असे म्हणतो. जातीया जराय मरणेन. कशाने, इथे आपण ततीय वापरतो. मी थोडस व्याकरण सांगितलं चालेल ना सोबत सोबत, की लेट होणार काय असं? हॅलो. यार तुम्ही हे सगळं हॅलो. सांगता तेच बरोबर आहे. ओके ओके. हा, म्हणजे मला थोडस ते व्याकरणाबरोबर सांगायला तुम्ही फार विचार जरा. करू नका, तुम्ही तुम्ही बोला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. सो हे कसं आहे, केन म्हणजे कशाने, तर कशाने विचारलं ततीय येते. सो इथे ह्या सगळ्याला ततीया विभक्ती लागलेली आहे. रागगिना, अग्गी आहे, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. सॉरी, रागगिना, दोषगिना, मोहगिना. अग्गी हा इकारांत शब्द असल्यामुळे ना 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 असं येतं, अग्गिना म्हणजे अग्नीने. ओके. हे सगळं अशाने जळत आहे. जातीया जराय मरणेन, शोकेही, शोक परिदेवाने, दुःखाने, दोमनस्साने आणि उपायासाने सुद्धा हे सगळं जळत आहे, असं मी म्हणतो. पुढचं आहे घाणं आदित्यं. घाणं आदित्यं. गंधा आदित्ता. घाण बियाणं आदित्यं. घाण संपस्सो आदित्तो. यमिदं घाण संपस्स पच्चया उपपज्जति वेदयितं. सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तंपि आदित्यं. हे घाण जे इंद्रिय आहे, म्हणजे आपलं नाक, हे सुद्धा काय आहे, जळत आहे. त्याच्याने जो आपण गंध घेतो, गंध आपल्याला समजतो एखाद्या गोष्टीचा, तो सुद्धा जळत आहे. घाण वियाण जे उत्पन्न होतं, ते सुद्धा जळत आहे. घाण संपस्सो म्हणजे त्याला जो स्पर्श होतोय गंधाचा, गंध कुठल्याही एखाद्या वस्तूचा गंध, ते आलंबन आहे. त्या आलंबनाचा जेव्हा स्पर्श होतोय, तो स्पर्श सुद्धा जळत आहे. यमिदं घान संपस्स पच्चया म्हणजे जो फस्स पच्चया, ती जी वेदना तयार होते त्याच्या कारणाने, फस्स झाल्यामुळे, आपल्याला समजल्यामुळे ती जी वेदना होते उत्पन्न, जी जे समज येते त्याची, ती सुद्धा कशी आहे, सुखद असेल तर, दुःखद असेल तरी, आणि उपेक्षा वेदना असेल तरी, ते सुद्धा सारं जळत आहे. केन आदित्य, पुन्हा तेच. रागगिना, दोषगिना, मोहगिना आदित्यं. जातीया जराय मरणेन, शोकेहि परिदेवेहि दुःखेहि दोमनसेहि उपायासेहि आदित्यंती वदामी. हे सारं कशाने जळत आहे? राग अग्नी, दोष अग्नी, मोह अग्नी आणि जाती जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस्स उपाया, ह्या साऱ्यांनी हे सगळं काय जळत आहे. पुढे आहे जिव्हा आदित्ता, रसा आदित्ता, जिव्हा विज्ञान आदित्यं. जिव्हा संपस्सो आदित्तो. यमिदं जिव्हा संपस्स पच्चया उपपज्जति वेदयितं. सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तंपि आदित्यं. केन आदित्यं? रागगिना, दोषगिना, मोहगिना आदित्यं. जातीया जरामरणेन, शोकेहि परिदेवेहि दुःखेहि दोमनस्सेहि उपायासेहि आदित्यंती वदामी. हे काय आहे? इथे सांगितलंय जिव्हा आदित्ता म्हणजे आपली जिव्हा, जीभ.
ज्याने आपण चव समजते आपल्याला, ते जळत आहे. रसादिता, रस म्हणजे चव, जी काही चांगली असेल, वाईट असेल, किंवा आवडली नाही आवडली अशी जी काही समजते ती पण जळत आहे. जिव्हा वियाण जळत आहे, जिव्हा संपस्स जळत आहे. आणि त्या जिव्हा संपस्स मुळे जी वेदना उत्पन्न होते, सुखद दुःखद उपेक्षा वेदना, हे सारं जळत आहे. आणि हे कशाने जळत आहे? केना आदित्यं, रागगिना दोषगिना मोहगिना आदित्यं. रागग्नी, दोषाग्नी आणि मोहाग्नीने जळत आहे. आणि कशाने जळत आहे? जातीया जराय मरणेन शोकेहि परिदेवेहि दुःखेहि दोमनस्येहि उपायासेहि. ह्या सगळ्यांनी ते आपलं जे काही जिव्हा आहे, रस आहे, जिव्हा वियाण आहे, ह्या सगळ्या ज्या काही वरपासून जे सुरू होतात कड्या, त्या सर्व जळत आहेत. कायो आदित्यो, पोठब्बा आदित्ता, काय वियाणं आदित्यं, काय संपस्सो आदित्यो, यमिदं काय संपस्स पच्चया उपपज्जति वेदयितं, सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तंपि आदित्यं. केन आदित्ता? अगेन सेम. रागगिना, मोहगिना, दोषगिना, मोहगिना आदित्यं, जातीया जराय मरणेन शोकेहि परिदेवेहि दुःखेहि दोमनस्येहि उपायासेहि आदित्यंती वदामी. तर हे काय आदित्य म्हणजे ही जी काय आहे, आपली त्वचा, स्किन, ज्याने आपल्याला स्पर्श समजतो, तर ते सुद्धा काय आहे? आदित जळत आहे. तो स्पर्श जो आहे, पोटब्बा म्हणजे स्पर्श, तो सुद्धा जळत आहे. काय वियाण जळत आहे. तो स्पर्श जो आहे, काय संपस्स, तो सुद्धा जळत आहे. यमिदं काय संपस्स पच्चय, ज्या वेदना उत्पन्न होतात, म्हणजे काय संपस्स, स्पस्स झाल्यामुळे ज्या वेदना, सुखद दुःखद अदुःखद असुखद वेदना ज्या आहेत, त्या सुद्धा जळत आहे. आणि त्या कशाने जळत आहेत? राग अग्नीने, दोषाग्नीने आणि मोहाग्नीने जळत आहेत, असं मी म्हणतो, असं भगवंत सांगतात. तर पुढचा आपलं सळायतनामधला पुढचा आहे मन. तो मनो आदित्तो धम्मा आदित्ता मनोवियाण आदित्तं मनोसंपस्सो आदित्तो यमिदं मनोसंपस्स पच्चया उपपज्जति वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तंपि आदित्यं. मन जळत आहे, धम्म जळत आहे. त्यामध्ये उत्पन्न होणार काय? धम्म, मन. आणि त्याचं जे त्याच्याने जे काही कार्य होतं ते काय आहे? धम्म आहे. सो मन जळतंय, धम्म जळत आहे, वियाण जळत आहे, संफस्स जळत आहे. त्या फस्समुळे जी वेदना उत्पन्न होत आहे, सुखद दुःखद आणि अदुःखद सुखद असुखद, ते सुद्धा सारं जळत आहे. आणि ते रागाग्नीने, दोषाग्नीने, मोहाग्नीने जळत आहे. जन्म मरण, जन्म जरा म्हणजे व्याधी, मरण, या सगळ्याने, शोक परिदेव, जे काही आपण दुःखाच्या ज्या काही तीव्र तीव्र होणाऱ्या ज्या काही ह्या सगळ्या दिलेल्या आहेत, शोक परिदेव दुःख दोमनस उपायास, ह्या साऱ्यांनी हे सगळं काही जळत आहे. एवं पस्स भिक्खवे सुतवा अर्य सावको चक्षुस्मिंपि निब्बिन्दन्ति रूपेषुपि निब्बिन्दन्ति चक्षुविज्ञानेऽपि निब्बिन्दन्ति चक्षुसंपस्सेऽपि निब्बिन्दन्ति यमिदं चक्षुसंपस्स पच्चया उपपज्जति वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तस्मिंपि निब्बिन्दति. आता हे काय सांगतायत? एवं पस्स भिक्खवे, हे भिक्षुनो, हे पाहून, पसंग पाहून, भिक्खवे भिक्षुनो, सुतवा अर्य सावको. आता सुतवा अर्य सावक, अर्य सावक आपल्याला माहित आहे, आर्य श्रावक. आर्य म्हणजे जो ह्या धम्म मार्गावर, श्रेष्ठ मार्गावर जाणारा श्रावक आहे, तो आर्य श्रावक. सो सुतवा म्हणजे काय? सुत म्हणजे क्रिया झालेली आहे, घडलेली आहे, तो सुत. आणि ऐकलेलं आहे, म्हणजे ऐकलेला आहे तो ऐकलेला.
सुतवा. काय ऐकलेला? ज्याने हे ऐकलेलं आहे तो आर्य श्रावक असं इथे म्हटलंय. तर काय ऐकलंय त्याने? नेमकं काय ऐकायला पाहिजे की ज्याच्यामुळे तो चक्कूमध्ये निर्वेद प्राप्त करतो, म्हणजे चक्कू प्रती त्याला हे मिळतं काय, एक उपेक्षा निर्माण होते किंवा निरपेक्षता निर्माण होते त्याच्यामध्ये. असं काय ऐकलेलं आहे? सुतवा कशाला म्हटलंय? ज्याने धम्म ऐकलेला आहे, ज्याने भगवंताने सांगितलेला धम्म ऐकलाय, तो नीट समजून घेतलेला आहे आणि त्याचं तो पालन करत आहे. म्हणजे काय? आर्य अष्टांगिक मार्गाचं तो पालन करत आहे. ह्या सगळं ज्याला माहित आहे असा तो आर्य श्रावक आहे. तो काय करतो मग? हे जर सारच जळत आहे तर मग त्याला ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. मग तसा श्रावक काय करणार? तो काय करतो? ह्या चक्षुमध्ये निर्वेद प्राप्त करतो. रूपामध्ये सुद्धा काय करतो? निर्वेद प्राप्त करतो. चक्षु विज्ञान त्याच्यात निर्वेद प्राप्त करतो. चक्षु संपस्सामध्ये निर्वेद प्राप्त करतो आणि त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या साऱ्या वेदनांमध्ये निर्वेद प्राप्त, म्हणजे अनासक्त होतो तो त्यापासून. त्याला चक्कू प्रती काही आसक्ती, कारण त्याने धम्म ऐकलेला आहे, धम्म जाणलेला आहे. सुतवा आर्य श्रावक आहे तो. मग तो या सगळ्यापासून अलिप्त होतो. या सगळ्यांच्या प्रती त्याला एक अनासक्ती निर्माण होते मनामध्ये आणि निर्वेद, ह्याला निर्वेद म्हणतो आपण. सो निब्बिंदंती म्हणजे इथे निब्बायती किंवा निब्बापेती असा शब्द आहे. निब्बिंदतीमध्ये अवज्ञा होणे असा लिटरली अर्थ इथे दिलेला आहे एका ह्याच्यात. निब्बापेती हे पण एक क्रियापद आहे. विझवणे, शांत करणे, किंवा निब्बायती शांत होणे, विझणे या अर्थाने, म्हणजे निर्वाण प्राप्त करणे या अर्थाने. म्हणजे इथे ही जी अग्नी आहे ती शांत करण्याचा त्याच्याकडे तो मार्ग आहे आणि तो त्या मार्गाने चालू तो ती अग्नी शांत करतो. मग चक्कू वगैरे जे काही जळत आहे, सोत आणि घाण, जिव्हा, काय, मनो, हे सारं जे काही जळत आहे ते तो नष्ट करतो. ती आग, ती अग्नी तो विझवतो, शांत करतो. आता इथे हे संपूर्ण मी एकदम वाचते. सोतंपि निब्बिंदती, स्वदेशोऽपि निब्बिंदती, सोतविज्ञानेऽपि निब्बिंदती, सोतसंपस्सेऽपि निब्बिंदती, यमिदं सोतसंपस्सपच्चया उपपज्यते वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तस्मिंपि निब्बिंदती. त्यांच्यामध्ये सुद्धा तस्मिं अपि, त्यांच्यामध्ये सुद्धा तो निर्वेद प्राप्त करतो. घानस्मिंपि निब्बिंदन्ति, गंधेसूपी निब्बिंदन्ति, म्हणजे गंधामध्ये, गंधेसु, गंधामध्ये सुद्धा गंध, गंधेसु म्हणजे सगळ्या गंधांमध्ये निब्बिंदती. घाण विज्ञानेपि निब्बिंदती, घान संपस्सेपि निब्बिंदती, यमिदं घान संपस्सपच्चया उपपज्यति वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तस्मिंपि निब्बिंदति, जिह्वायपि निब्बिंदति, रसेषुपि निब्बिंदति, जिह्वा विज्ञानेपि निब्बिंदति, जिह्वा संपस्सेपि निब्बिंदति, यमिदं जिह्वा संपस्सपच्चया उपपज्यति वेदयितं सुखं वा दुःखं वा दुःखं सुखं वा तस्मिंपि निब्बिंदति. म्हणजे जिव्हा रस, जिव्हा विज्ञान, जिव्हा संपस्स पच्चया जी वेदना आहे, म्हणजे जिव्हा संपस्सानंतर उत्पन्न होणारी वेदना, सुख दुःख उपेक्षा, या तिन्ही वेदना, या सर्वांमध्ये तो निर्वेद प्राप्त करतो. या सर्वांप्रती तो अनासक्त होतो. कायस्मिंपि निब्बिंदति, पोठब्बेषुऽपि निब्बिंदति, काय विज्ञानेऽपि निब्बिंदति, काय संपस्सेऽपि निब्बिंदन्ति, यमिदं काय संपस्सपच्चया उपपज्यति वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तस्मिंपि निब्बिंदति. काय, काय, पोठब्ब,
काय विज्ञान, काय संपस्स, काय संपस्स पच्चया, वेदना, ह्या सगळ्यांमध्ये तो निर्वेद प्राप्त करतो. ह्या सगळ्यांमधून तो बाजूला होतो, त्यांच्या प्रती अनासक्त होतो आणि त्या सगळ्यांमध्ये तो निर्वेद प्राप्त करतो. मनस्मिंपी निब्बिंदती, धम्मेसूपी निब्बिंदती, मनोविज्ञानेपि निब्बिंदती, मनोसंपस्सेपि निब्बिंदती, यमिदं मनोसंपस्सपच्चया उत्पज्जति, वेदयितं सुखं वा दुःखं वा अदुःखं सुखं वा तस्मिंपि निब्बिंदति, निब्बिंदं विरज्यति, विरागा विमुच्यति, विमुक्तस्मिं विमुक्तमिति यानं होति, क्षीणा जाति, गुसितं ब्रह्मचर्यं, कथं करणीयं नापरं इत्थत्तायाति पजानाति इति. आता तो काय करतो, ह्या सगळ्यामध्ये निर्वेद प्राप्त करतो. निर्वेद म्हणजे तो अनासक्त होतो ह्या सगळ्यामधून. आणि एक मिनिट हं. आणि त्याच्यामुळे काय होतंय, आता हे राहिलं ना, मनस्मी, धम्म, मनोधम्म, मनोविज्ञान, मनसंपस्स पच्चया, जी वेदना आहे, सुखद दुःखद अदुःखद सुखद, ह्या सगळ्यांमध्ये तो निर्वेद प्राप्त करतो. निब्बिंदं विरज्यति, म्हणजे काय होतं, तो या निर्वेदामुळे अनासक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होते, त्याच्यापासून तो विरक्त होतो आणि त्यामुळे तो विरक्तीमुळे काय होतो, विमुक्त होतो. निब्बिंदं विरज्यति, विराग विमुक्त होतो तो. आणि विरागा विमुच्यति, विरागामुळे काय होतो, विमुक्त होतो तो. ओके, अरे बापरे, सॉरी सॉरी सॉरी, सॉरी, मला एक कॉल आला. आणि त्याच्यामुळे तो ह्याच्यामध्ये निर्वेद सगळ्यामध्ये ह्या सळायतनाचे जे अग्नीने जळत आहे आणि सळायतनामुळे उत्पन्न होणारे जे काही सर्व त्याच्या कार्य आणि कार्य जे आहेत, एकाला लागून दुसरं, दुसऱ्यामुळे तिसरं, हे जे काही सगळं आहे ते सारं काही जळत आहे. तर हे जो जाणतो चांगल्या प्रकारे, धम्म जाणतो, जो सुतवा आर्य श्रावक आहे, तो ह्या सगळ्यातून मुक्त होतो. कसा, तो ह्या सगळ्याचा निर्वेद करतो आणि त्यातून तो मुक्त होतो. आणि निब्बिंदं विरज्यति, विरागा विमुच्यति, आणि विमुक्त झालेलं काय करतो, विमुक्तस्मिं विमुक्तमिति यानं होती. काय होतं त्याचं, की तो जाणतो, विमुक्त झाल्यामुळे विमुक्तं मिती यानं होती, मी मुक्त झालो आहे असं त्याला समज येते, त्याला ज्ञान प्राप्त होतं की मी विमुक्त झालेला आहे. क्षीण जाती, उसितं ब्रह्मचर्य, क्षीण जाती म्हणजे, जाती म्हणजे जन्म, क्षीण झालेला आहे. जन्म तो जाणतोय की जन्म क्षीण झालाय आता माझा, आता पुन्हा जन्म होणार नाही. उसितं ब्रह्मचर्य, उसितं ब्रह्मचर्य म्हणजे माझा ब्रह्मचर्य वास जो आहे तो सफल झालेला आहे, कारण मी ह्या सगळ्यातून मुक्त झालेलो आहे. जे काही मी धम्माचरण करत आहे, धम्म फॉलो करत आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी आता पूर्णपणे मला त्याचं हे मिळालेलं आहे, सफल झालेलं आहे. कथं करणीयं, कथं करणीयं म्हणजे काय करायचं ते करून झालेलं आहे, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. पण इथे अर्थ काय आहे, कथं करणीयं म्हणजे मी धम्मामध्ये धम्मामध्ये रत राहण्यासाठी, म्हणजे मला निब्बाण प्राप्तीसाठी जे जे करायचं होतं, म्हणजे धम्म फॉलो करायचा होता, जे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, जसं आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, भुजंग सांगितलेली आहे, समाधी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, ते जे काही आहे ते मी केलेलं आहे. कथं करणीयं, कथं म्हणजे करून झालेलं आहे, जे काही करायचं होतं. मागे पण मी सांगितलं, तब्ब आणि निय, अनिय असा जो प्रत्यय लागला जातो एखाद्या धातूच्या मागे, तेव्हा ते करण्यायोग्य, करण्यासारखं. सो करणीयं,
जे करण्यायोग्य होतं ते माझं करून झालेलं आहे. ना परंग न अपरंग इत्थतायाती पजानाती ती. म्हणजे जाणतो. काय जाणतो? जे आता न अपरंग यापुढे आता काही करण्यासारखं राहिलेलं नाही. इत्थताया म्हणजे यापुढे मला काहीही करण्यासारखं राहिलेलं नाही असं पजानाती म्हणजे तो जाणतो. ठीक आहे. इमस्मिंच पनवेया करणेस्मिं वन्यमाने तस्स भिक्खुसहस्स अनुपादाय आसवेहि चित्तानि विमुच्यन्सु. असा उपदेश ऐकल्यावर इमस्मिंच पनवेयाकरणस्मिं, वेयाकरणस्मिं म्हणजे हा उपदेश ऐकून त्या भिक्षूंना काय झालं? त्यांचं चित्त आश्रवापासून उपादानापासून मुक्त झालं, उपादानरहित झालं आणि ते विमुक्त झाले. इथपर्यंत आपला हा सुत्ताप्रमाणे आपण हे वाचला. तर ह्या सुत्तामध्ये सुद्धा भगवंताने पुन्हा धम्म जाणतो, जो आर्य श्रावक आहे तो काय सांगतो? धम्म जाणतो. बरोबर. तर धम्म जाणतोय म्हणजे नेमकं काय जाणतो? भगवंताने सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग जाणतो. तो जाणतो की अविद्येमुळे काय होतं हे तो जाणतोय चांगल्या प्रकारे, आणि म्हणूनच तो हे ह्या सगळ्यावर विजय प्राप्त करू शकतो. तर इथे अविद्या म्हणजे काय? जसं की आता अविद्या पच्चया संखार. आता अविद्या ही कशामुळे तयार होते? अविद्या जरी पहिलं कडी आली प्रतीच्या समुत्पादाची, तरी तिला पण काहीतरी कारण आहे ना. मग काय? तर मोह आहे, दोष आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, जे हे लोभ मोह हे जे चेतसिक आहे त्याच्यामुळे अविद्या निर्माण झाली आहे. आता ह्या अविद्येमुळे संख्यारामुळे विज्ञानामुळे पुन्हा मग नामरूप तयार होत आहे. नामरूपामुळे आपल्याला सळायतनामुळे ह्या सर्व 6 इंद्रियांचा आता जिथे उल्लेख झाला. आता हे जळतंय म्हणजे काय नेमकं? तर तण्हा निर्माण होतीये आपल्यामध्ये. सळायतन पच्चया पस्स पच्चया वेदना पच्चया तण्हा. ह्या सळायतना सगळ्या ह्याचं कारण, दुःखाचं सगळं कारण सळायतन अविद्या आहे. अविद्या, पण नेमकं कारण काय? आता अविद्या जरी असली तरी ती दूर करण्याचे मार्ग आहे. तर नेमकं कारण आहे की ह्यामध्ये आपण अडकून राहतो, म्हणजे आपली तृष्णा निर्माण होते. जी सुखद वेदना, एखादं रूप पाहिलं, एखादं गंध घेतला, रस चव घेतली, हे मला हवंय, हे मला हवंय, हे जे काही तयार होतं आपल्या मनामध्ये, ह्या जे काही सांगतं आपल्याला मन आपलं की मला हवंय, हे माझं आहे, हे मला हवंय, किंवा जे मला मिळालंय तर आता मिळालंय तर हे माझंच राहिलं पाहिजे. हे जे काही उपादान ह्याला म्हणतात की जी ती तणा आहे ती अधिक घट्ट, अधिक गहिरी होत जाते, अधिक खोल होत जाते, म्हणजे चिपकाव अधिक होत जातो, तर ते उपादान. राईट. सो ह्या सगळ्यांमुळे काय होतंय? पुन्हा भव म्हणजे होणं, असणं. मग त्याच्या भवामुळे काय झालंय? जाती. पुन्हा मग जाती म्हणजे आता जाती म्हणजे आपल्या चेतसिक उत्पन्न होणं. दॅट इज ऑल्सो वी कॅन कॉल इट ॲज जाती. राईट. म्हणजे हे पुन्हा पुन्हा उत्पन्न होतंय ना. एक चित्त उत्पन्न झालं, चेतसिक त्याच्याबरोबर उत्पन्न झालं. मग चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. चांगलं असेल तर त्याच्या प्रती चिपकाव, लगाव. वाईट असेल तर ते नकोय म्हणून सुद्धा आपल्याला घृणा उत्पन्न होते आणि त्याच्यामध्ये आपण जळतोय, त्याच्यामध्येच आपण लिप्त राहतो आहे की हे कसं मला, हे माझ्यापासून दूर झालं पाहिजे, अप्रिय वस्तू दूर झाली पाहिजे, प्रिय वस्तू मला मिळाली पाहिजे, मला जे हवंय ते मिळालं पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये इतकं आपण बुडालेलो असतो. म्हणून भगवंत म्हणतायत अग्नी म्हटलेलं आहे त्याला. ह्या सगळ्याला काय अग्नी का म्हटलंय? कारण ह्यामुळे आपल्याला केवळ आणि केवळ दुःख मिळतंय. मग कशाने जळतोय आपल्याला? आपण का जळतोय? म्हणजे ह्या सळयतनामधून
काय म्हणजे अ, आ- ह्या सळायतनामधून फक्त काय निघतंय? लोभ. दुःख का होतंय? कारण ह्या सळायतन आणि त्याचं जे आलंबनाचं समजतंय आणि त्याच्यातून चिपकाव निर्माण होतं, ह्याच्यातून नुसतं लोभ आणि मिथ्यादिठी आणि मोह यांचं फक्त काय म्हणतो त्याला आपण प्रसव म्हणजे वाहणं वाहणं होतंय. केवळ हेच स्रवतंय त्याच्यातून ह्या सगळ्या सळायतनांमधून, आणि म्हणून आपण दुःखात आहोत. म्हणून दुःख होते. मग तर ह्या दुःखाची पटीच्या समुपपादामध्ये जे जाती, जरा, शोक, परिदे, दुःख, दोमनस्य, उपाय असं हे सगळे जे काही आहेत ना, हे ग्रेडेड म्हणजे ग्रेड आहे त्यांची. म्हणजे हे छोटं, मग आणखीन मोठं होत जातं, ते दुःख अजून मोठं, ते दुःख अजून मोठं, म्हणजे उपायासापर्यंत. म्हणजे जसं की शोक म्हणजे छोट छोटं दुःख असेल समजा ते, मग त्याच्यानंतर परिदेव म्हणजे आपण त्याच्यामध्ये खूप एकदम त्या गोष्टीमध्ये काय म्हणतो त्याला, समजा शोक म्हणजे केवळ एक दुःख म्हणूया आपण. समजा नातेवाईक कोणी वारलं असेल, गेलं असेल, दुःख होतं ना असं. त्याला संपत्ती नष्ट झाली आहे, अशा ह्या सगळ्यांनी जे दुःख होतं त्याला शोक म्हटलेलं. आता ह्या सगळ्याच्या म्हणजे आपण ज्याचा विलाप करत बसतो का नुसता, खूप वेळ, खूप काळपर्यंत त्याच्यातच अडकून राहतो, त्याला परिदेव म्हटलेलं आहे. तो विलाप करतो ना जो आपण सतत क्रंदन असतो, किंवा त्याच त्याच गोष्टीला आठवून आपण एक विलाप करतो ना, मराठीमध्ये पण आपण विलाप म्हणतो त्याला. सो त्याला परिदेव म्हटलंय. म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं अधिक वरचं दुःख पंचस्कंद म्हणजे सगळ्यामध्ये ते दुःख वेदना निर्माण होतात. हे सुद्धा काय आहे, त्याच्यापेक्षा अधिक दुःख आहे आणि त्याची तीव्रता अधिक अधिक होत जाते आपली. दोमनस्स. दोमनस्स म्हणजे काय, की ह्या जे काही दुःखद वेदना आहेत म्हणजे काय, अप्पिये ही संपयोगो दुःख, पिये ही विपयोगो दुःख, यम पिच्छं न लभती म्हणजे जे इच्छित आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे पाहिजेच आहे मला, हे नाही मिळत आहे, नाही काही कारणास्तव नाही मिळत, तरी सुद्धा दुःख होते. प्रिय व्यक्ती वियोग झाला, दुःख झालं. अप्रिय व्यक्ती भेटल्या, दुःख झालं. नातेवाईक वगैरे हे जे काही संपत्ती सगळ्यांचा विनाश झाला, ते दुःख आहे. म्हणजे शोक हे सुद्धा ह्या दोमनस्यामध्ये, ह्याची तीव्रता, ह्याच्या विनाशाने जे चित्तामध्ये उत्पन्न होतं ना दुःखद वेदना, ह्या सगळ्या गोष्टींमुळे, त्या दुःखद वेदनांना इथे दोमनस्य असं म्हटलेलं आहे. आणि उपायास म्हणजे, उपायास हा शब्द उप आयास म्हणजे उप म्हणजे इथे अतिरिक्त म्हणजे अधिक किंवा अतिशय, या अर्थाने इथं उप हा लागलेला आहे. आयास म्हणजे पुल्लिंग शब्द आहे. आयास म्हणजे कष्ट, त्रास किंवा क्लेश. आता अधिक तीव्रतेने हे सगळं जे जाणवतं ना, त्रास आपल्याला, दुःख, हे याला उपाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे शोक, परिदेव, दुःख, दोमनस्य ह्या सगळ्याने होणाऱ्या दुःखापेक्षा अधिक तीव्र दुःख जे होतं, या सगळ्यांमुळे आणखीन दुःखात, गहिऱ्या दुःखात, खोल दरीत बुडाल्यासारखं ते जे दुःख आहे त्याला उपायास असं म्हटलेलं आहे. जसं की आपण एक ह्या अभिधम्मत संगोमध्ये त्याला छानपैकी एक ह्याची जी ग्रेड वाढत जाते ना दुःखाची तीव्रता, त्याला एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. सूक म्हणजे काय, तर कढईत कढईत तेल तापणं, केवळ तापणं. एक मिनिट इथे आवाज येतो, मी खिडकी बंद करते. ओके, सॉरी. कुठे, हा, तर ह्या अभिधम्मत संघामध्ये एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आणि हे दुःख, हे सगळ्याचं खूप सुंदर व्याख्या पण दिली आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. तर शोक म्हणजे काय, तर
कढईत तेल तापणं, केवळ तापणं म्हणजे शोक म्हणजे दुःख होणं, नॉर्मली दुःख होणं. परिदेव म्हणजे त्या तेलाचं उकळणं, म्हणजे आपण खूप विलाप करतोय, त्याला परिदेव म्हटलेलं आहे. आणि उपायास म्हणजे ते तेल जळून 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 अगदी म्हणजे दुःखात बुडून बुडून अगदी खोल दरीत त्या दुःखाच्या बुडालेला असा व्यक्ती, अशा अशा त्या अवस्थेला, म्हणजे तेल जळून जळून पार संपून गेलंय कढईतलं, त्याला उपाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये दुःखाची तीव्रता आपल्याला दिसून येते. ठीक आहे. एक- तर ह्या सगळ्यातून म्हणून जे म्हणजे दुःखाची ही तीव्रतालाच भगवंताने अग्गी अग्नी असं म्हटलंय. आणि ह्या सगळ्यामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्याला केवळ आणि केवळ धम्म हाच एक पर्याय आहे. आणि जो श्रावक किंवा जो व्यक्ती हे जाणतो, जो आर्य श्रावक आहे, जो हे जाणतोय, ज्याने हे ऐकलेलं आहे, तो आपलं ह्या सगळ्यातून मुक्त होतो, विमुक्त होतो आणि निर्वाणापर्यंत पोहोचतो. आज मी अजून एक्सप्लेनेशन अपेक्षित होतं मला माझ्याकडनं, पण ते झालं नाहीये. त्यामध्ये अजून खूप सारं एक्सप्लेन करण्यासारखं आहे. सो नेक्स्ट टाइम मी अजून अभ्यास करून आणखी त्याच्यामध्ये छोटे छोटे शब्द आहेत जे मला असं वाटलं की हे एक्सप्लेन व्हायला पाहिजेत, बट स्टील मी नाही करू शकले कारण माझाही तेवढा जास्त अभ्यास नाही आहे. सो मला ते समजलं तर मी एक्सप्लेन करू शकेन, तर नाही ताई समजलं खूप तर छान मी सांगताय तिथे तुम्ही. टेक युअर टाइम, टेक युअर टाइम. नाही. म्हणजे मला आतापर्यंत मला जे काही समजलं ते मी सांगितलेलं आहे. म्हणजे हे काय आदित्य पर्याय सुत्त म्हणजे आदित्य म्हणजे जळत असं आहे, जळणं, अग्नीने जे जळत आहे. म्हणजे काय अग्नी आहे तर राग, लोभ, दोष ह्या 3 गोष्टी ज्या अ, आहेत चेतसिक, हे अग्नी आहे. आणि ह्या अग्नीने म्हणजे आसव, कामासव, भवासव, ह्या आसवांनी आपल्याला काय उत्पन्न होतंय, अविद्या उत्पन्न होते. ह्या राग, लोभ, मोहाने अविद्येत पडतोय आपण आणि अविद्येमुळे मग पुन्हा सगळं हे चक्र फिरत राहतंय. ह्याला छेद द्यायचा असेल तर आपल्याला धम्माचं पालन करायला पाहिजे, बोझंगाचं पालन केलं पाहिजे, सती जागृत ठेवली पाहिजे, सम्मा वाचा, सम्मा दिठ्ठी, संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव, सम्मा वायामो, सम्मा सती. हे सतत जागरूक राहिलं पाहिजे एका व्यक्तीने. आणि सम्मा समाधी ध्यान मार्गानेच हळूहळू स्वतःला यातून मुक्त केलं पाहिजे. इथपर्यंत मी आज आदित्य पर्याय सुद्ध एक्सप्लेन करू शकले. आणि जे काही राहिलं असेल माझ्याकडनं तर प्लीज मला तुम्ही दाखवून द्या, सो दॅट मला इम्प्रूव्ह करण्याचं मग मला मदत होईल त्याने. आणि इन केस काही चुकलं असेल तेही नमूद करा, म्हणजे मग नेक्स्ट टाइम त्या चुका होणार नाहीत. प्लीज म्हणजे अगदी मोकळेपणाने सांगा मला. थँक्यू सो मच सगळ्यांना. जय भीम पुन्हा एकदा. साधू माझ्याकडे ना खूप येस आवाज आहे, तो मी साधू. माईक बंद करते. येस येस. साधू साधू. साधू साधू साधू. अ, मी सुनीता जाधव वकी यांचे याचा आभार मानतो की त्यांनी आज सुंदर प्रकारे त्यांच्या गोड आवाजामध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं, त्यांनी पठण पण केलं. तर आज काही